सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। आज मी तुम्हाला झटकेपट पिठी भात दाखवणार आहे, म्हणजे पिठी दाखवणार आहे कुळदाची। सो ज्यांना ज्यांना आवडतं त्यांनी मला कमेंट्स करून नक्की सांगा। मला पिठी भात खूप आवडतो, माझ्या मिस्टरांना, स्वराला, आम्हाला सगळ्यांना खूप आवडतो, फक्त आर्यनला आवडत नाही। सो आज मी बनवणार आहे पिठी। ह्याच्यात सगळ्यात आधी लसूण टाकले, कढीपत्ता आणि हा कांदा। कढीपत्ता जरा ओला आहे त्याच्यामुळे ती उडतंय, तर आमची घाबरते। मी फ्रेंड्स इथे मिक्स करते हैं, बघू शकता। मिरची, कांदा, कढीपत्ता, लसूण। आता पाणी टाकलंय थोडंसं, त्याच्यामुळे खाली ना पिठी चिकटते, ती ढवळत राहायला लागते। म्हणजे पाणी टाकलं की खाली चिकटत नाही, लागत नाही। आता ही ढवळलेली पिठी ह्यात टाकायची आहे, गुठल्या मोडून घेऊन टाकायची। पिठी जरा ढवळत राहायला लागते, आता त्यात गुठळ्या बनतात। आता बघा, तुम्हाला जेवढं हवं तेवढं पाणी घालू शकता। जास्त घट्ट हवे असेल तर पाणी कमी घाला, की नंतर जशी जशी पिठी उकळत जाते ना तशी ती घट्ट होत जाते। थोडीशी हळद टाकते मी, काय काय कुळदाची पिठात हळद असते, त्यात नाही आहे वाटतं, त्यामुळे मी थोडीशी हळद टाकली आहे। त्याच्यात मेन इन्ग्रेडियंट्स आपण टाकूया मीठ। तुम्हाला तुमच्या चवीप्रमाणे टाका, मी 1 चमचा टाकणार, कारण आमच्या भातात मीठ नसतं। तर फ्रेंड इथे आपली पिठी उकळते, आता उकळते। ह्याच्यात आता खोबरं, ओलं खोबरं टाकायचंय किसून, थोडंसं, जास्त नाही टाकायचं, पिठीला थोडंसंच टाकायचं। ही बघा, चांगली अशी उकळली ना, आता ती उकळायला लागेल, तशी तशी ती घट्ट होईल। जशी जशी उकळेल ना, तर ह्याच्यात आता आपण कोथिंबीर बारीक चिरलेली ऍड करूया। आणि ह्याच्यात थोडंसं कोकम टाकायचं, तुम्हाला हवं असेल तर। सो फ्रेंड्स बघा, आता आपली पिठी होत आलेली आहे, झाली आहे, झटकेपट तयार होते ही पिठी। आणि गरमागरम भाताबरोबर लोणचं, पापड एकदम कॉम्बिनेशन छान लागतं। आज मंगळवार आहे, नंतर सुक्या मच्छीबरोबर खूप छान टेस्टी लागते ही पिठी। ही बघा, पिठी आता आपली तयार झाली, अशी छान उकळली ना की मग गॅस बंद करायचा आणि लगेच झाकण ठेवायचं। आमच्या मालवणी लोकांकडे खूप बनवली जाते पिठी, सो तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। मग मला भूक लागली आहे। पिठी बघून लगेच भूक लागली की काय तुला आता? हो।